चला तर आज आपण पाहूयात चविष्ट पालक भाजी कशी बनवायची। सर्वात आधी पालक आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर ती कढईमध्ये थोडे पाणी टाकून व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे। पालक व्यवस्थित वाफवून झाल्यावर तिला थंड करण्यासाठी बाजूला ठेवावे। तोपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। पालक थंड झाल्यावर त्याची सुद्धा प्युरी करून घ्यावी। फोडणीसाठी कढईमध्ये तेलामध्ये जिरे आणि लसूण टाकावा। त्यानंतर त्यामध्ये मिरचीचे वाटण घालावे। मिरची चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये प्युरी केलेली पालक घालावी। हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे। अशा पद्धतीने केलेली भाजी खूप टेस्टी होते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।